पुस्तकाच्या शेवटी काही शब्दाचे विस्तारित अर्थ दिलेले आहे. काही आपण बघितले, आणखी काही बघूया. मध्याह्न बघूया आज. मध्याह्न सूर्य जेव्हा एखाद्या रेखावृत्ताच्या बरोबर समोर येतो ती वेळ. यावेळी त्या रेखावृत्तावर दुपारचे 12 वाजले असे मानतात. मध्याह्नीच्या वेळी त्या ठिकाणी सावल्यांची लांबी कमी कमी होत असते. मिठागर बघूया. ज्या ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती केली जाते असे सागरी किनाऱ्यावरील वाफे. मिठागरे म्हणजे काय? ज्या ठिकाणी समुद्राच्या खाऱ्या पाण्यापासून मिठाची निर्मिती केली जाते असे सागरी किनाऱ्यावरील वाफे. मूळ रेखावृत्त बघूया. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील रेखावृत्तांपैकी ग्रीनिश शहराजवळून जाणारे रेखावृत्त हे रेखावृत्त 0° रेखावृत्त म्हणून मानले जाते. बघा, मूळ रेखावृत्त कुठून जाते? ग्रीनिश शहराजवळून जाते. मैदान बघूया आपण. अतिशय मंद उतार असलेला व उंच सखलपणाचा अभाव असलेला प्रदेश, कमी उंचीचा सपाट प्रदेश. रात्र दिली आहे. सूर्यास्तापासून सूर्योदयाचा काळ हे महत्त्वाचं नाही आपल्यासाठी. रेखावृत्त बघूया. रेखावृत्त पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा. या सर्व रेषा अर्धवर्तुळाकार असतात. हे खूप महत्त्वाचं आहे. रेखावृत्त म्हणजे काय? पृथ्वीच्या पृष्ठभागावरील उत्तर व दक्षिण ध्रुवांना जोडणाऱ्या काल्पनिक रेषा. या सर्व रेषा अर्धवर्तुळाकार असतात. रेखावृत्त म्हणजे उभ्या रेषा, एवढं लक्षात राहू द्या. रेखांश बघूया. एखाद्या ठिकाणाचे मूळ रेखावृत्तापासूनचे अंशात्मक अंतर, हे अंतर त्या ठिकाणाच्या अक्षवृत्तीय पातळीवर मोजले जाते. वातावरण बघूया. पृथ्वीभोवतीचे वायुरूपी आवरण, वायू, बाष्प, धूलिकण हे वातावरणाचे घटक आहे. एवढंच लक्षात राहू द्या. पृथ्वीभोवतीचे वायुरूप आवरण. वायुदाब, हवेला वजन असते त्यामुळे निर्माण होणारा हवेचा दाब. वायुदाब म्हणजे हवेला वजन असते त्यामुळे निर्माण होणारा हवेचा दाब. वितरिका, नदीच्या मुख्य प्रवाहाचे त्रिभुज प्रदेशात अनेक स्वतंत्र उपप्रवाह बनतात. या उपप्रवाहांना वितरिका म्हणतात. वितरिका स्वतंत्रपणे समुद्रास मिळते. हे महत्त्वाचं आहे बघा. नदीच्या मुख्य प्रवाहाचे त्रिभुज प्रदेशात अनेक स्वतंत्र उपप्रवाह बनतात. या उपप्रवाहांना वितरिका म्हणतात. वितरिका स्वतंत्रपणे समुद्रास मिळते. विषुववृत्त हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. हे खूप महत्त्वाचं आहे. हे पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वात मोठे अक्षवृत्त आहे. विषुववृत्ता संदर्भाने पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे समान 2 भाग होतात. बघा, विषुववृत्ता संदर्भाने पृथ्वीचे उत्तर गोलार्ध व दक्षिण गोलार्ध असे समान 2 भाग होतात. वृत्तजाडी, पृथ्वीच्या पृष्ठभागावरील अक्षवृत्त व रेखावृत्त या काल्पनिक रेषांची जाडी. व्यवसाय, व्यवसाय गरजांच्या पूर्ततेसाठी मानवाने केलेली कृती. यामध्ये प्राथमिक, द्वितीयक, तृतीयक व चतुर्थक अशी वर्गवारी करता येते. वृष्टी, जलकणांचा किंवा हिमकणांचा वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारा वर्षाव. पर्जन्य, हिमवृष्टी, गारा इत्यादी वृष्टीची रूपं आहे. बघा, हे एकदा राज्यसेवेमध्ये विचारलं होतं. वृष्टीची रूपं कोणती? मल्टीलायनरमध्ये दिलं होतं क्वेश्चन. एकदा बघून घेऊया. जलकणांचा किंवा हिमकणांचा वातावरणातून पृथ्वीच्या पृष्ठभागावर होणारा वर्षाव, पर्जन्य, हिमवृष्टी, गारा इत्यादी वृष्टीचे रूपे आहे. शिलावरण बघूया. पृथ्वीचा सर्वात वरचा घनभाग, भूकवच आणि त्यालगतचा प्रावरणाचा भाग मिळून शिलावरण होते. महासागराचे तळ देखील शिलावरणाचेच भाग आहे. सांकेतिक खुणा बघूया. हे दोन्ही आपल्या महत्त्वाचे नाही. समोर बघूया. सांद्रीभवन, हवेतील बाष्पाचे द्रव्य किंवा घन स्वरूपात रूपांतर होण्याची क्रिया. बघा, सांद्रीभवन हा शब्द विचारला जाते. हवेतील बाष्पाचे द्रव्य किंवा घन स्वरूपात रूपांतर होण्याची क्रिया. सेवा व्यवसाय बघूया. सेवा व्यवसाय मानवी व्यवसायाचा एक प्रकार आहे. यात वस्तूंची निर्मिती किंवा व्यापार देवाणघेवाण होत नाही. ह्या व्यवसायातील लोक इतरांना विविध सेवा पुरवतात. उदाहरणार्थ शिक्षक, वकील, डॉक्टर इत्यादी. सौर ऊर्जा बघूया. सूर्यापासून मिळणारी ऊर्जा. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचे अस्तित्व व अनेक नैसर्गिक प्रक्रिया सौर ऊर्जेवरच अवलंबून असतात. बघा, हे महत्त्वाचं आहे. पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचे अस्तित्व व अनेक नैसर्गिक प्रक्रिया सौर ऊर्जेवरच अवलंबून असतात. स्थलांतर बघूया. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाणे. ग्रामीण भागातून नागरी भागाकडे मोठ्या प्रमाणात लोक व्यवसायासाठी स्थलांतर करतात. बघा, हे महत्त्वाचं आहे. वाचून घेऊया एकदा. स्थलांतर म्हणजे काय? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी राहण्यासाठी जाणे. ग्रामीण भागातून नागरी भागाकडे मोठ्या प्रमाणात लोक व्यवसायासाठी स्थलांतर करतात. स्थानिक वेळ,
एखाद्या ठिकाणाची तेथील मध्याह्नानुसारची वेळ ही प्रत्येक रेखावृत्तावर वेगवेगळी असते. बघा, हे लक्षात राहू द्या. एखाद्या ठिकाणाची तेथील मध्याह्नानुसारची वेळ ही प्रत्येक रेखावृत्तावर वेगवेगळी असते. स्थितांबर, वातावरणातील तापांबराच्या वरचा थर, यात उंचीप्रमाणे तापमान वाढते. याचा विस्तार 13 किमी पासून 50 किमी आहे. बघा, एवढंच लक्षात राहू द्या. यात उंचीप्रमाणे तापमान वाढते. क्षारता बघूया. खारटपणा, सागरी जलात अनेक क्षार असतात, यामुळे सागरी जलात क्षारता अधिक असते. क्षारता म्हणजे काय? खारटपणा. सागरी जलात अनेक क्षार असतात, यामुळे सागरी जलात क्षारता अधिक असते. या ठिकाणी आपल्या संकल्पना पूर्ण होते आणि हा पुस्तक पण 5वीचं भूगोलचं पुस्तक आपलं संपते. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये 6वीचं पुस्तक घेऊ. आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, म्हणजेच तुम्हाला नोटिफिकेशन लगेच मिळत राहील. थँक्यू.